ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया ठरलं तर मग मालिकेच्या भागाला. तर आता आपण पाहिलेलं आहे की पूर्णाजी सांगत असते, खरं बघायला गेलं तर या फेरीमध्ये कोणीही जिंकत नाही आहे. म्हणजे खरं तर हा खेळ काय होता तर इंद्रधनुचे रंग ओळखायचे होते आणि त्याच्यानुसार कपड्यांच्या घडी करायच्या होत्या. पण तसं कोणीही केलं नसल्यामुळे आता ज्यांनी चांगल्या घड्या केल्या आहेत आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. तर मग आता मैनाच्या आणि तन्वीच्या घड्यांबद्दल तर काही बोलायलाच नको. त्यामुळे प्रतिमा आणि सायलीने जरी चांगल्या घड्या केलेल्या असल्या तरी त्या जिंकू शकत नाही, कारण त्यांची टीम नाही आहे. मग आत्ता विनर आहेत कल्पना आणि अस्मिता, कारण जरी त्यांनी रंग ओळखले नसले तरीसुद्धा त्यांनी घड्या अगदी व्यवस्थित आणि छान मारले. त्याबरोबर लगेचच आता अस्मिताला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, मम्मा पुढचा राऊंडसुद्धा आपणच जिंकायचा. तर इकडे आता मैना सायलीला सांगत असते, सायली पुढची फेरी आपण जिंकायची. बरोबर सायली आईला म्हणते, हो नक्की जिंकू. तर इकडे कल्पनासुद्धा आता सांगते, हो आपण नक्की जिंकू. आता सगळेजण खूप एक्सायटेड असतात की नेक्स्ट गेम काय असणार आहे. मग सगळेजण येऊन आता पुन्हा पूर्ण आजीच्या समोर बसलेले असतात. तर आता अर्जुन म्हणत असतो, तर आता या फेरीच्या विनर्स तर आहेत मम्मा आणि अस्मिताई, बट आता नेक्स्ट राऊंड सुरू होणार आहे आणि नेक्स्ट राऊंड काय असणार आहे हे आपण पूर्णाजीला विचारूया. तर पूर्णाजी, आपला नेक्स्ट राऊंड काय असणार आहे हे तू सगळ्यांना एक्सप्लेन करून सांग. त्याबरोबर आता लगेचच पूर्णाजी म्हणते, हो सांगते. तर आपली पुढची फेरी अशी आहे की समजा जर तुमच्याकडे खूप आगाऊ खाष्ट अगदी हे मागून ते मागून तुम्हाला सळो की पळो करून सोडतील असे पाहुणे आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं कराल. तुम्हाला पळून जायला लावणारे पाहुणे आले तर तुम्ही काय कराल त्यांचं, ते मला आज बघायचं आहे. तर म्हणून आज तुम्ही मला दाखवा तुमचं तुम्ही कसं त्या पाहुण्यांचं स्वागत करताना ते मला बघायचं आहे. तर तुम्ही आता स्वागत करून दाखवायचं. त्याबरोबर लगेचच आता इकडे सदाशिव म्हणतो, याचा अर्थ आता आम्ही खाष्ट पाहुणे व्हायचं की काय वाई. त्याबरोबर लगेच पूर्णाजी म्हणते, हो तर मला बघायचं आहे ना यांचं कसब, त्यासाठी आज तुम्ही खाष्ट पाहुणे व्हायचं. चला सगळे पुरुष पाहुणे आणि बाकीच्या बायकांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा पाहुणा आहे हा. आणि तो येऊन आता लगेचच बसतो आणि म्हणत असतो की आम्ही खूप दमून आलो आहे, आम्हाला खूप भूक लागलेली आहे. त्यावर प्रताप म्हणतो, हो आम्ही अगदी उन्हातून आलो आहे, तर आम्हाला ना कडक भूक लागली आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आम्हाला पहिलं डायरेक्ट जेवायला वाढा, आम्हाला खूपच भूक लागली आहे. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, असं कसं, एवढ्या लवकर जेवण कसं तयार होईल आणि इतकं कोणी दमतं का लगेच, काही उगाचच्या उगाच तुम्ही बोलताय. त्याबरोबर लगेचच आता इथे तिला प्रतिमा म्हणते, अगं हरकत नाही तन्वी, असू दे, आपण एक काम करूया, आपण कढी भात बनवूया आणि पापड तळूया. तू पापड तळ, मी कढी लावते आणि भाताचा कुकर करते, चल. त्याबरोबर लगेचच आता इथे अस्मिता म्हणत असते की मम्मा आपण सुद्धा हाच मेन्यू करूया का, चल आपणही हाच मेन्यू डिसाईड करू, मी तुला मदत करते. त्याबरोबर आता अस्मिताला कल्पना हसते आणि म्हणते, ठीक आहे आपणही हेच करूया बस. तर आता लगेचच इथे सदाशिव म्हणायला लागतो, म्हणजे आम्हाला इतकं साधंसुद्धा जेवण खायला घालणार का तुम्ही, आता काय करणार, इतकं साधं जेवण खायला घालताय, चला. त्याबरोबर लगेचच आता इथे सायलीची आई म्हणायला लागते, ओ एवढी भूक कुणाला लागते का कधी येताना, इतकी भूक लागली तुम्हाला, मग जर एवढी भूक लागलीच होती तर येता येता बाहेरनं काहीतरी खाऊन यायचं होतं. आता आम्हाला नाही जमणार एवढा पटापटा स्वयंपाक करायला, नाहीतर काय उगाचच्या उगाच नुसती घाई करायची आमच्या मागं. आता मैनावतीने असं म्हटल्याबरोबर सायली मैनावतीकडे बघते आणि म्हणते, आई अगं असं काय बोलतेस, काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी छान मसाले भात पुरी भाजी बनवणार होते, पण त्यासाठी तुम्ही एक काम करा, आधी तोपर्यंत पटकन म्हणजे फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला सगळ्यांना कोकम सरबत देते. त्याबरोबर लगेचच आता प्रिया आणि बाकीचे सगळेच कोकम सरबत आणायला जातात. आता सगळेच जण कोकम सरबत घेऊन येईपर्यंत इथे पूर्णाजी आणि पुरुष मात्र सगळ्या बायकांना हसत असतात, किती यांची घाई. पूर्णाजी म्हणत असते, अगं हळू करा पडाल. त्यानंतर आता मग लगेचच सगळ्याजणी कोकम सरबत घेऊन येतात आणि देऊन टाकतात. सगळेजण आता कोकम सरबत घेतात आणि अर्जुन आता मुद्दामून कोकम सरबतसुद्धा खोट काढतो, म्हणत असतो, अरे रे 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 शी खार आहे नुसतं कोकम सरबत, मी एवढं कोकम सरबत कधीच खार पिऊ शकत नाही, नको आहे मला. त्यावर सायली म्हणते, हो का खार झालं आहे,
माफ करा, मी तुमच्यासाठी दुसरं घेऊन आता सायली दुसरं घेऊन येते, द्या असं म्हणतच असते. इतक्यात प्रिया लगेचच म्हणते, काही खार वगैरे नाही आहे, कोकम सरबत एकदम व्यवस्थित आहे, प्यायचं आहे तर हेच प्या, मी काही दुसरं वगैरे बनवून आणणार नाही आहे, समजलं ना? नाहीतर एक काम करा, सरळ ऑर्डर करा हॉटेलमधून, हवं तर ना त्याचे पैसे मी देते, कळलं का? मागवा हॉटेलमधून तुम्हाला जे काही मागवायचं आहे, मी देईन बिल त्याचं, समजलं? त्याबरोबर आता लगेचच इकडे सायलीची आई म्हणजे मैनासुद्धा म्हणायला लागते की हो अगदीच योग्य, आता माझ्याकडं पैसे असतं तर मी आधी दिलं असतं काय? त्यावर लगेचच प्रिया म्हणते, तर नाही तर काय? तर लगेचच अश्विनला मात्र आता ह्या गोष्टीचा राग येतो. अश्विन हा लगेचच आता प्रियाला या गोष्टीवरती टोकतो आणि म्हणत असतो, तन्वी, घरी आलेल्या पाहुण्यांना तू असं सांगणार आहेस का तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बाहेरून मागवून खा म्हणून? याला काय अर्थ आहे? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते, अरे अश्विन असं काय करतोयस? खोटं आहे ना हे सगळं, गेम आहे ना हा, हे आगाऊ पाहुणे बनलेत ना, म्हणून हे लोक आम्हाला मुद्दामून त्रास देत आहेत. कोकम सरबत खरोखर काही खार वगैरे झालेलं नाही आहे, मग त्यांनासुद्धा कळायला नको का की आपण सुद्धा त्यांना सांगू शकतो म्हणून सरबत खार नाही आहे म्हणून मी असं म्हटलं. त्याबरोबर लगेचच अर्जुनला राग येतो आणि अर्जुन आता प्रियाला म्हणत असतो, नाही पण तू जरा व्यवस्थित भाषेतसुद्धा आमच्याबरोबर बोलू शकतेस, चांगल्या भाषेत बोललेलं सुद्धा चालतं. त्याबरोबर लगेचच अश्विन आता म्हणायला लागतो, दादा लगेच माझ्या बायकोला नावं ठेवलीच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे, समजलं ना? उगाच तू सुरू होऊ नकोस लगेच, कळलं? त्याबरोबर तो पुढे हेही म्हणतो की खेळ हा पाहुणचार करण्याचा आहे, कोण कोणाशी चांगलं बोलतं आहे आणि कोण कोणाशी चांगलं नाही बोलत आहे याचा नाही आहे, समजलं ना? तर आता लगेचच इकडे प्रिया ही गप्प बसते. तर तोपर्यंत आता इथे प्रतिमात्या म्हणते की जेवणाचं बघूया आता आपण. तर लगेच आता कल्पना काय म्हणते, आपण एक काम करूया, एवढ्या कमी वेळात मी तर डाळ भाताचा कुकरच लावू शकते आणि शेंगदाण्याची चटणी आहेच काय? त्यावर लगेचच इथे सायली म्हणते, मी बटाटे शिजायला घातले होते कोकम सरबत बनवताना, त्यामुळे तुम्हाला पोटभर जेवण मिळेल, काही काळजी करण्याची गरज नाही. तर लगेचच आता हे ऐकल्याबरोबर मैनाला मात्र आश्चर्य वाटतं, बापरे हिची बुद्धी एवढी चालली की हिने लगेच बटाटेसुद्धा शिजायला टाकले. तर प्रतिमात्या म्हणते, मी कणिक मळून ठेवलं आहे. तर सायली म्हणते, वा उत्तम, म्हणजे तुम्हाला चांगलं जेवण खायला मिळणार आहे. मग तर झालं ना? त्याबरोबर आता लगेचच सगळी पुरुष मंडळी खुश होतात आणि वा 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 उत्तम, लवकर स्वयंपाक मग करून घेऊन या असं म्हणतात. आता पाहुणचार हा अगदी उत्तम छान सुरू असतो. पुरुषांना मात्र सगळ्यांना मजा येत असते. मग या फेरीचा विजयी कोण असं आता विचारल्याबरोबर पूर्णाजी सांगत असते, या फेरीचा विजेता कोणीच नाही आहे. म्हणजे बघा मी आता सांगते, मैनाने तर पाहुणचार करायला स्पष्टपणे नकार दिला. तन्वीच्या बाबतीत तर आपण काही बोलायलाच नको. तन्वीने पाहुण्यांबरोबर उद्धटपणा केला, पाहुण्यांना उलट उत्तरं दिली, चुकीचं बोलली. आणि राहिला प्रश्न अस्मिताचा, तर अस्मिताने मदत करण्याची तयारी दर्शवली खरी, पण मदत मात्र काहीही केलेली नाही आहे. त्यामुळे या फेरीला विजेता असा कोणीही ठरलेला नाही आहे. त्याबरोबर आता लगेच पुढे पटकन विमल म्हणते, पण जर सायली वहिनी आणि प्रतिमाताईंची टीम असती तर त्या दोघी जिंकल्या असत्या, हो ना आजी? त्याबरोबर आता मग पूर्णाजी म्हणते, हो बरोबर, पण यावेळेस मात्र कोणीही जिंकलेलं नाही आहे, कारण त्यांची टीम नाही आहे ना. तर लगेच आता रविराज काका म्हणतात, तन्वीकडनं दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तसं लगेचच आता प्रताप पटकन म्हणतो, हो पण एक गोष्ट मात्र आपल्याला या खेळातनं कळली आणि ती म्हणजे सायली आणि प्रतिमाच्या राज्यात घरातनं कोणीही उपाशी जाऊ शकत नाही पाहुणा, भरपेट पोटभर चांगलं जेवूनच जाणार काय? त्याबरोबर लगेच पूर्णाजी म्हणतात, बरोबर, पण चला आता पुढच्या खेळाला सुरुवात करूया. तर आपण आता पुढे खेळणार आहोत आणि मग आता पूर्णाजी काही सांगणार. इतक्यात अर्जुन हा विचार करतो की मैनावती आणि खरोखर प्रिया किती सारखे आहेत, नाही म्हणजे त्यांचे विचार किती जुळतात. पण आता काय खरं काय खोटं ते मला ह्याच फेरीत कळेल. मग अर्जुन म्हणतो, एक मिनटं, मी काय म्हणतो, आता आपण पुढच्या खेळाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया, काय वाटतंय सगळ्यांना? त्याबरोबर सगळे म्हणतात की हो चांगली आयडिया आहे. मग लगेचच आता तेव्हा सायली आणि प्रतिमा ह्या दोघीही सोबतच म्हणतात, तोपर्यंत आम्ही सगळ्यांसाठी कोकम सरबत घेऊन येतो. तर आता सायली आणि प्रतिमा दोघी सोबत बोलतात, आम्ही तोपर्यंत कोकम सरबत घेऊन येतो. त्यामुळे सगळ्यांना हसायला येतं, सगळेजण हसतात. तर लगेचच आता प्रतिमात्या आणि सायली या दोघीजणी कोकम सरबत आणायला तिकडनं उठून जातात. तर प्रिया ही अश्विनजवळ काहीतरी बोलण्यासाठी आलेली असते, तर अस्मिता ही पाणी पिऊन घेत असते.
रविराज काका आणि कल्पना हे दोघंसुद्धा बोलत असतात. अर्जुन तोपर्यंत पूर्णाजीकडे येतो आणि तो पूर्णाजीशी बोलत असतो. तर आता इथे सगळ्यांचं काही ना काहीतरी सुरू असतं, पण सायली आणि प्रतिमा ह्या मात्र बरोबर सगळ्यांना आणून कोकम सरबत देतात. सगळेजण छान सरबत वगैरे घेत असतात. अगदी छान गप्पाटप्पा सुरू असतात. व्यवस्थित सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर मग अर्जुनची नजर ही आता दोघींवरती असते, मैनावरती आणि प्रियावरती. तो त्या दोघींनाही व्यवस्थित ऑब्झर्व करत असतो, म्हणजे यांची बोलण्याची स्टाईल, यांची हातवारे करण्याची पद्धत वगैरे सगळंच. तर आता इथे लगेचच अस्मिता ही पूर्णाजीकडे येते आणि अस्मिता पूर्णाजीला म्हणत असते, पूर्णाजी एक बोलू का गं? पूर्णाजी म्हणते, हो बोल गं. त्यावर आता लगेचच अस्मिता म्हणत असते, म्हणजे बघ ना, खरंच असं वाटतंय ना की मैना काकू ह्या सायलीची नसून तन्वीचीच आई आहे म्हणून. नाही म्हणजे बघ ना, त्या दोघींमध्ये किती साम्य आहे, दोघींची बोलण्याची पद्धत, दोघींचं विचार करण्याची पद्धत. त्यावर पूर्णाजी म्हणते, हो गं, अगदी खरं. कपड्याच्या घड्या करण्यापासून ते विचार करण्यापर्यंत सगळं अगदी सारखं आहे दोघींचं. त्याबरोबर इथे आता एक मुलगा हा महिपतकडे आणि नागोबाकडे आलेला असतो. महिपत त्याला सांगतो, आता मी सांगतो तसं लिहू, चल सुरुवात कर. त्यावर तो मुलगा लगेचच म्हणतो, हा साहेब बोला ना. मग आता महिपत त्याला सांगत असतो, माझी पोरगी साक्षी शिखरे हिचा 19 ऑक्टोबरला खून झालेला आहे. तर त्याबरोबर आता तो मुलगा खून झालेला आहे बोलल्याबरोबर महिपतकडे बघायला लागतो. तर लगेचच नागराज म्हणतो, अरे ए महिपत, 3ऱ्या दिवसाच्या विधीसाठी आपण लोकांना बोलवतो ना, मग असं खून वगैरे झालं आहे असं बोलायचं नसतं, काहीतरी वेगळं सांगायचं असतं. तू जरा ते व्यवस्थित लिहायला सांग, असं काही पण लिहायचं नसतं. त्याबरोबर आता लगेचच इकडे महिपत म्हणतो, बरं ठीक आहे, मग मी जरा वेगळ्या शब्दात सांगतो. तर 3ऱ्या दिवसाचे विधी करायचे आहेत. तर इथे माझ्या मुलीचा मर्डर झालेला आहे. त्याबरोबर आता लगेच नागोबा म्हणतो, अरे महिपत, मर्डर, खून हे असे शब्द वापरायचे नसतात रे, तू थांब बरं, मी सांगतो काय लिहायचं आहे ते. आणि मग महिपत हा जरा 2 मिनटं विचार करायला लागतो आणि मग विचार करून झाल्याच्या नंतर आता तो म्हणत असतो, हां आता तू लिहायला सुरुवात कर, लिही. माझी मुलगी साक्षी शिखरे हिचा 19 ऑक्टोबर रोजी एका दुर्दैवी घटनेमुळे अल्पशः आजारामुळे निधन झालेलं आहे. तर तिच्या 3ऱ्या दिवसाचे विधी करण्याचे आम्ही योजिले आहे. तर समस्त कुटुंबियांनी येऊन या विधीमध्ये सहभागी व्हावे. शोकाकुळ समस्त परिवार आणि कंसामध्ये महिपत शिखरे वडील. त्याबरोबर आता इथे नागोबाने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाने सर्व काही व्यवस्थित लिहून घेतलेले असते. तर आता लगेच तो महिपतला म्हणतो, हां मी हे तुम्हाला छापून देतो लगेच. त्याबरोबर लगेचच महिपत त्या मुलाला सांगतो, हो लवकर छापून दे. आणि मग तो मुलगा तिकडनं पळून जातो. तर नागोबा म्हणत असतो, अरे महिपत त्याला घाम फुटला पार. तर आता इथे पूर्णाजी ही म्हणत असते की तर 2ऱ्या फेरीचे विजेते कोणीही झालेले नाही आहेत, कारण आता या फेरीतसुद्धा आपण बघितलंच काय गोंधळ झाला आहे तो. त्यामुळे आता वळूया आपल्या 3ऱ्या फेरीकडे. पण 3ऱ्या फेरीचे जे काही खेळ आहेत ते यावेळी मी ठरवलेले नाही आहेत. अर्जुनच्या डोक्यात आयत्या वेळी काहीतरी कल्पना आली आणि त्याने या फेरीचे खेळ ठरवलेले आहेत. त्यामुळे आता जे त्याने ठरवलं आहे ते आपण करणार आहोत. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा त्या 3 किल्ल्या सगळ्यांना दाखवतो आणि म्हणत असतो की ह्या बघा, मी इथे ह्या 3 किल्ले आणलेले आहेत. माझ्यासमोर अख्खच्या अख्खं किल्ल्यांचं बाऊल ठेवलेलं आहे आणि आता सध्या हे आपल्यासमोर 3 कुलूप आहेत. आता या सगळ्या किल्ल्या मी घरामध्ये लपवणार. तुम्ही या सगळ्या किल्ल्यां शोधून काढायच्या आणि त्यातली जी तुमच्या कुलूपाला बसत असेल त्या किल्लीने कुलूप उघडायचं. जो कोणी हे कुलूप उघडून दाखवेल त्याच्यासाठी एक स्पेशल प्राईज असेल आणि ते म्हणजे 10,000 रुपयांचं बक्षीस. जो पहिलं कुलूप उघडेल त्याला 10,000. त्याबरोबर लगेचच आता अस्मिता म्हणत असते, यापूर्वी तर आपण कधी असं बक्षीस द्यायचो नाही अर्जुन, मग हे असं अचानक तू बक्षिसाचं काय काढलंस? त्यावर अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई अगं यावेळीची दिवाळी खूप खास आहे ना, म्हणून यावेळी बक्षीससुद्धा यावेळी सगळंच जरा वेगळं आहे त्यामुळे गं. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, तर आता तुम्ही सर्वांनी जाऊन बाहेर थांबा. मी एकदा का ह्या सगळ्या चाव्या लपवल्या की त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना बोलवून घेईन आतमध्ये. चला 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 जा आता पटापट.
त्याबरोबर आता लगेचच सर्व बायका ह्या तिकडनं जायला लागतात. तर आता अर्जुन हा मनामध्ये म्हणत असतो, आता कळून जाईल खरं काय आणि खोटं काय, कोण कोणाची आई आहे आणि काय नाही आहे. चला आता आपण हे करायला हवं. त्याबरोबर लगेचच आता सर्व बायका घराबाहेर पडता क्षणी अर्जुनने सर्व चिठ्ठ्या लपवलेल्या असतात, किल्ल्या लपवलेल्या असतात आणि त्यानंतर मग आता तो लगेचच इकडे सुरुवात करतो बायकांना बोलवायला आणि म्हणतो, या आता आणि तुम्ही किल्ल्या शोधा. त्याबरोबर लगेचच आता सर्व येतात आणि किल्ल्या शोधायला लागतात. अर्जुनचं सगळं लक्ष हे फक्त आता प्रियावरती आणि मैनावतीवरती असतं. प्रिया आणि मैनावती ह्या दोघीजणी आता ज्या चाव्या नसतात त्यांनीच कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असतात. आता अर्थात ज्या कुलूपाची जी किल्ली आहे त्याच्याशिवाय तर कुलूप उघडू शकत नाही, त्यामुळे कुलूप काही केल्या उघडत नसतं. मग आता इकडे प्रिया काय शक्कल लढवते, ती तिच्या केसातला पिन काढते आणि आता त्या पिनाने कुलूप उघडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते. कोणाचंही लक्ष नाही आहे याची ती काळजी घेते. त्याबरोबर आता मैनावतीसुद्धा बघते की आपल्यावर सुद्धा कोणाचं लक्ष नाही आहे आणि तीसुद्धा आपल्या बांगडीचा पिन काढते आणि त्या बांगडीच्या पिनाने लगेचच तीसुद्धा कुलूप उघडण्याचा प्रयत्न करायला लागते. आता अर्जुन ह्या दोघींना ऑब्झर्व करत असतो. दोघीसुद्धा अगदी तितक्याच ताकदीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, नाही, मैनावती सायलीची आई असूच शकत नाही. सायली ही अशी चिटिंग कधीच करणार नाही. आणि सायली कुठे? अर्जुनची नजर सायलीला शोधते, तर सायली ही व्यवस्थित किल्ली शोधत असते. तर आता इथे मैनावतीचं कुलूप उघडतं. मैना धावत येत म्हणते, उघडलं उघडलं उघडलं, माझं कुलूप उघडलं, माझं कुलूप पहिलं उघडलं. त्याबरोबर सायली, प्रतिमा सगळ्याच जणी तिथे पुढे येतात. तर प्रिया लगेच म्हणते, नाही नाही नाही, असं कसं, मी जिंकली आहे, माझं कुलूप पहिलं उघडले. हे बघ अर्जुन, माझं कुलूप पहिलं उघडलं आहे त्यामुळे मी जिंकली. हे बघा, मला मिळायला पाहिजे 10,000 रुपये. त्याबरोबर मैना म्हणते, असं कसं तुझं कुलूप उघडलं, म्या तिकडनं वरडले माझं कुलूप उघडल्याबरोबर, उघडलं माझं कुलूप उघडलं म्हणून, माझं कुलूप पहिलं उघडलं आहे. त्याबरोबर आता प्रिया सांगते, नाही मी ओरडले नसेल, ओरडायला उशीर झाला आहे मला, पण कुलूप पहिलं माझं उघडलं आहे. त्यावर लगेचच मैना म्हणते, ए सायली सांग की गं, आपण जिंकलो आहे 10,000 रुपये. त्याबरोबर आता प्रिया प्रतिमा आत्याला म्हणायला लागते, अगं आई बोल ना तू, आपण दोघी जिंकलो आहे ना, मग 10,000 रुपये बक्षीस आपल्याला मिळायला हवं. त्यावर आता अर्जुन हा या दोघींना ऑब्झर्व करत असतो आणि म्हणत असतो, या पैशांसाठी सुद्धा अगदी सारख्याच भांडत आहेत. नाही नाही, आता ह्या मैना काकूंची आणि सायलीची DNA टेस्ट करायला हवीच. DNA टेस्ट केल्यानंतरच काय खरं आहे आणि काय खोटं आहे या सर्व गोष्टी मला क्लिअर होऊन जातील. तोपर्यंत काहीच विचार करायला नको यांबद्दल. त्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो की तसंही मैना काकूंना आणि सदाशिव काकांना सायलीच्या बालपणाबद्दल फार काही माहीतसुद्धा नाही आहे. सायलीची प्रत्येक गोष्ट त्या दोघांपासून वेगळीच आहे. मग आता अर्जुन ठरवतो की DNA टेस्टसाठी आता सॅम्पल गोळा करायचे. मग तो काय करतो, सायलीला आता प्रेमाने जवळ बोलवतो आणि तिला आता तो खाली घेऊन बसतो आणि सायली अगदी छान मूडमध्ये असते. तर अर्जुन आता त्यावेळी लगेचच सायलीच्या खांद्यावर हात ठेवायच्या बहाण्याने तिचा केस तोडतो. त्याबरोबर आता सायलीला वाटतं की अर्जुनने हे गमतीत केलेलं आहे. तर सायली आता तर तुम्हाला असं म्हणत उठत असते, तोपर्यंत अर्जुन पटकन जाऊन आता तो केस व्यवस्थित जपून ठेवून देतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन चैतन्याकडे येतो आणि चैतन्याला दाखवत असतो, हे बघ चैतन्य, हे सायलीचं सॅम्पल आहे आणि हे मैना काकूंचं सॅम्पल आहे. आता आपल्याला दोघींचे सॅम्पल तर मिळालेत, आता DNA टेस्ट करून घेतली की त्यानंतरच आपल्याला काय खरं आणि काय खोटं ते कळून जाईल. त्यावर चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, लवकरच आपण प्रोसिजर कंप्लीट करू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.